ज्याचा जन्म झालेला आहे त्याचा जीवनामध्ये एकदा मृत्यू होणार आहे. ज्याच्या जीवनाचं बारसं झालं त्याच्या जीवनाचं एक दिवस तेरस होणारच आहे महाराज. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, आया है सो जाएगा राजा रंक फकीर. कितने सिंहासन चढ़ चले, कितने हो जंजीर हो, कितने हो जंजीर. मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. येथे नाही उरो आले, नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. कशा बाबतीतही जीवनात आल्याच्या नंतर वशिलेबाजी चालेल, पण मृत्यूच्या बाबतीमध्ये वशिलेबाजी चालत नाही. अहो जगन्माता ज्याची सून आहे, ब्रह्मांडाचा धनी श्रीराम ज्याचा पुत्र आहे आणि देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, त्या राजा दशरथाला सुद्धा मरण चुकलं नाही. 4 पुत्र त्या दशरथा 8 काळी, एकही नभता. अंतकाळाच्या वेळेस राजा दशरथाला पाणी पाजायला सुद्धा कोणी नव्हतं. ही देवाच्या बापाची कथा आहे. तुमच्या आमच्या बापाचं कुठे घेऊन बसलात? विठाला विठाला. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता, ब्रह्मांडाचा धनी जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण ज्याचा मामा होता, त्या अभिमन्यूला सुद्धा मरण टाळता आलं नाही. तिथं कोणाचंच चलत नाही. मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. एकदा तो काळ आपल्याला आला की जावंच लागतं महाराज. म्हणून जीवन जगत असताना 2 गोष्टीला माणसानं कधीच विसरायचं नाही. एक, मृत्यूला विसरायचं नाही, आणि दुसरी गोष्ट मरेपर्यंत जगवणाऱ्या परमेश्वराला कधीच विसरायचं नाही. आणि तुम्ही आम्ही जरी त्या काळाला विसरलो तरी तो काळ आपल्याला विसरलाय का? अजून किती घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. तुम्ही आम्ही काळाला जरी विसरलो तरी तो काळ आपल्याला विसरला नाही. अहो बँकेचा हप्ता तुम्ही आम्ही जरी भरायला विसरलो तरी बँकेचा साहेब आपल्याला विसरला नाही. ते अगोदरच नोटीस पाठवतोय. तसं महाराज म्हणले काळाची सुद्धा माणसाला नोटीस येत असती. नोटीस जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. महाराज म्हणले कानाजवळचा एक केस पांढरा झाला की समजायचं मृत्यूची नोटीस आली. आणि हे सरासरी कोणाच्या ध्यानात येत नाही. हे ध्यानात आलं रामायणामध्ये राजा दशरथाच्या. एके दिवशी आंघोळ केली, आरशात बघून मुकुट डोक्यात घालणार, तेवढ्यात राजाच्या लक्षात आलं. राजा म्हणला, अरे आपल्या कानाजवळचा एक केस पांढरा झालाय, आपल्याला मृत्यूची नोटीस आली. त्याच दिवशी राजा सगळं राज्य रामाच्या हातात द्यायला तयार झाला. आता सगळं राज्य कोणाच्या हातात द्यायचंय? रामाच्या. कशासाठी? मृत्यूची नोटीस आली. कधी? एक केस पांढरा झाल्याच्या नंतर. आपला एक तरी काळा राहिलाय का? तरी बी कारभार माणसाच्या हातातला सुटत आहे का? नाही. पण तो राजा दशरथ होता महाराज. नियम आहे, आपल्या पायाची चप्पल मुलाच्या पायाला येऊ लागली की कोण्या बापानं देवाकडे प्रार्थना करावी, देवा बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येतवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. देवा अरे बरं झालं बाबा, पहिल्या लाटेतून वाचवलंस, दुसऱ्या लाटेतून सुद्धा वाचवलंस ना, आता तिसरी बी गेलीच म्हणा की. आता तू वाचवलंस ना,
आता राहिलेलं आयुष्य बोनस आहे, मग राहिलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता तुझ्या भक्तीमध्ये मी जीवन काळ घालवीन असं मला वाटते प्रत्येक बापानं प्रार्थना करावं. विठाला विठाला आणि राजा दशरथानं हेच केलं. हो ऐका, तसं मरण काळ प्रत्येक माणसाला 6 महिन्यांना अगोदर कळत असते. तुम्ही म्हणता कसं कळतंय? भागवताचार्य महाराज समोर बसलेले. राजा जन्मेंजय आणि वैशंपायनाचा भागवतात संवाद आहे. राजा जन्मेंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज मृत्यूचा कालावधी माणसाला किती दिवसांना अगोदर कळतो? म्हणले, राजा 6 महिन्यांना अगोदर मरण कळतंय. 6 महिन्यानं. किती दिवसानं? 6. तुम्हाला ऐकायचंय का? ऐकायचं असेल तर सांगतो, मग आता घाबरू नका. घाबरलात तरी तुम्ही आम्ही काय राहणार आहेत का महाराज? एक दिवस जायचंच. पण त्याचे काही लक्षणं सांगितलेत. जन्मेंजयानं वैशंपायनाला विचारलं, महाराज त्याचे काही लक्षणं असतील ना? म्हणले, आहेत राजा. म्हणले, सांगा. पहिलं लक्षण आहे राजा, सकाळी सकाळी सूर्याचा उदय झाला, स्वच्छ आकाश आहे. तू जर पूर्व दिशेला जर निघालास तर नैसर्गिकरित्या तुझी सावली पश्चिम दिशेला पडत असते. पण ती सावली दक्षिण दिशेला पडलेली दिसली. अशी विचित्र घटना ज्या दिवशी दिसली राजा, त्या दिवशी समजून चालायचं 6 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले, दुसरं लक्षण असं राजा, सकाळी सकाळी जर आंघोळ करायला बसलास, बादल्याची बादल्या डोक्यावरून जरी पाणी घेतलं तरी 2 खांदे आणि छातीचा भाग कोरडाची कोरडा राहतो. असं ज्या दिवशी तुला दिसलं त्या दिवशीपासून समजून चालायचं 3 महिन्याला मृत्यू होणार. म्हणले, तिसरं लक्षण उन्हाळ्याचे दिवस आहे. गंगेच्या पात्रातून तू जर चाललास, स्वच्छ वाळवंट आहे, 1.5 फूट पाणी आहे. त्या पाण्यात डोकावून पाहिलं तर माणसाचं प्रतिबिंब दिसतं. पण सगळं दिसतंय राजा, हात पाय छाती पोट सगळं दिसतं. जर मुंडकत दिसत नसल तर समजून चालायचं 1 महिन्यावर मृत्यू. आता मला वाटलं उद्यापासून बरेच माणसं सावलीच बघतात काय काय. आणि हे थोताण नाही महाराज, हे मी नाही सांगत, ज्ञानोबरायाचा अभंग आहे. तुम्हाला ज्ञानोबरायाचा पूर्ण अभंग समोर म्हणून दाखवतो. कानी घालून या बोट नाद जे पहावे, न दिसता जाणावे 9 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे, न दिसता जाणावे 7 दिवस. भोयाच्या गाठी न दिसता जाना. ज्ञानोबराय म्हणले, हे जे भोयाचे केस आहेत, भोयाच्या गाठी आहेत, त्या प्रत्येक माणसाला दिसतात. बघा तुम्ही दिसतात का नाही? आणि महाराज म्हणले, जर दिसतच नसत्याल तर समजून चालायचं आयुष्याची गणना. 5 दिवस जाना. आयुष्याची गणना 5 दिवस. आणि आता ज्ञानोबरायानं शेवटचं लक्षण सांगितलं,
माऊली म्हणले नाकाचा शेंडा प्रत्येक माणसाला दिसतंय, दिसतंय का नाही बघा. जर दिसतच नसल म्हणा तेची दिनी राम म्हणा तेची दिनी राम कृष्ण नाकाचा शेंडा जर नाही दिसला नासागरीचे आग्र न दिसता नयनी आणि मग समजून चालायचं उद्या सकाळी नाश्त्याला राहणार नाहीत म्हणा त्याची दिनी रामकृष्ण. म्हणून दररोज मी नाकाचा शेंडा बघूनच गाडीत बसत असतो. काय खरंय महाराज, हो ना. गावाला गेला तर गेला आणि वापस आला तर आला, जेवला तर लाईट विकत घ्यायला गेलं तर दुकानदार म्हणतं 1 वर्षाची गॅरंटी. याची काय गॅरंटी, याची आहे गॅरंटी. हो, घ्रास किणी सत्ता नाही हाती क्षण भंगुर हे जायन कळता. घ्रास किणी सत्ता नाही हाती. महाराज म्हणले मुखात घास घालेपर्यंत माणसाची गॅरंटी नाही. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्ता अपनी दुनिया कहेगी. नाम रह जाएगा, नाम रह जाएगा, नाम रह जाएगा आदमी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं ये किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून आयुष्याची काहीच गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर देवाला आपलंसं करा. अभंगाचं पहिलं चरण. देव करुणी घ्यावा
तेने विन जीवा सुख नोहे. सुख म्हणजे देव आणि देव म्हणजेच सुख. सुख रूपाईसे तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. सारिखा तो सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर आनंद आद्वय नित्य निरामय. जे का निज ध्येय योगियाचे आनंद आद्वय नित्य निरामय. आणि म्हणून आनंद म्हणजे देव, सुख म्हणजे देव. आणि सुख प्राप्त करायचं असेल तर महाराज म्हणले त्याला आपलंसं करा. तेने विन जीवा सुख नोहे. आणि खरं सांगा या जगामध्ये देव सोडून आपला कोणीच नाही हो. कोण आहे मला सांगा ना. सोयी रे धाई रे संपत्तीचे लोक आणि निर्वाणीचा एक पांडुरंग. अहो आपलं जर बरं बुरं चाललं तर आपल्याला आपले पाहुणे मनानं फोन लावितात. एकदा का आपलं वाजलं मग लग्नाची पत्रिका सुद्धा कोणी देत नाही. 22 वर्षापूर्वी एक माणूस गरीब होता त्याला कोणीच विचारत नव्हतं. पण जरासा पैसा आला श्रीमंती आली की कोणी म्हणू लागलं ते आमचे पाहुणे आमचे पाहुणे नादिगण काय मिळते काय. हे मी नाही सांगत बरं, कबीरदास महाराजाचा दोहा आहे. कबीरदास महाराज म्हणले जब लग अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करें अपना पैसा निकल गया तो कोई मीठा नहीं बोले. सब पैसे के भाव ओ सब पैसे के भाई. दिल का साथी कोई नाही म्हणून धनवंता लागी. आणि सर्व या जगामध्ये देव सोडून आपलं कोणीच नाही. आपुले कोणीच नव्हती निश्चय झाला. कोणीच नव्हती निश्चय दृढ झाला. संताचे संगती कळो आले कमळापती. आपुले कोणीच नव्हती निश्चय चित्ती दृढ झाला. आणि मला वाटतंय ही शिकवण प्रत्येक माणसाला या जगातल्या कोण दिली असेल तर या कोरोना रोगानं दिली हो. अहो बऱ्याच शिकवण या रोगानं दिल्या पण पहिली शिकवण दिली वेड्या देव सोडून तुझं या जगात कोणीच नाही. मला सांगा तुमच्या घरातला एखादा पेशंट जर पॉझिटिव्ह सापडलाच तर त्याला घरातली कितीक माणसं जात होते हॉस्पिटलमध्ये सोडायला. जात होते का सोडायला? तर सोडूनच द्या महाराज. त्याच्या जवळ सुद्धा कोणी जात नव्हतं. आणि मला वाटतं माझं वैयक्तिक मत आहे कोरोनानं माणसं जास्त मरण्यापेक्षा हाय खाऊनच जास्त मेले हो. अहो त्याला कोणी बोलत नव्हतं, त्याला कोणी चालत नव्हतं म्हणून त्याची मानसिक वृत्ती अशी झाली मी आता जीवन जगू शकत नाही. त्या धसकीनं माणसं मेली. तुम्ही जर त्याला सहानुभूती दाखवली असती, धीर दिला असता तर माझं वैयक्तिक मत ते माणसं आज जीवन जगले असते.
अहो तुम्ही रोगाचा द्वेष करा हो, माणसाचा द्वेष करू नका ना. आणि माणसानं माणसाचा द्वेष केला म्हणून घात झाला. किती मोठा घात झाला सांगू का. मला तर वाटते कोरोना पॉझिटिव्ह माणसाला जेवढा घरातल्या माणसाने त्रास दिला तेवढा यम सुद्धा देणार नाही. तो जिथं बसला तिथं बसायचं नाही, तो जिथं उभा राहिला तिथं उभा राहायचं नाही, तो जिथं झोपला तिथं झोपायचं. काय काय माणसानं गाद्या जाळल्या. प्रत्येकाच्या शरीराची इम्युनिटी पॉवर वेगळी असती, कळायला पाहिजे होतं माणसाला. पण माणसानं माणसाचा घात केला बघा. एवढा घात केला, एवढा माणसानं द्वेष केला, त्याला काहीतरी सीमा असती महाराज. अहो गिरणीवाल्यानं त्याच्या घरचं दळण बंद केलं, दूध विकत घेणाऱ्यानं त्याच्या घरचं दूध बंद केलं. काय गाईला प्याला होता का ते. कळायला पाहिजे ना माणसाला. अहो 500 एकरवाला माणूस मेला तर जाळायला एकुलता एक मुलगा आला नाही, जाळणाऱ्यानं 1500 रुपये घेतले मायबाप. आपला बाप कोरोनानं मेला, एकुलती एक मुलगी अंतविधीला आली नाही. मला सांगा मग या जगामध्ये तुमचं कोण आहे. सुख के सब साथी दुख में ना कोई, मेरे राम तेरा नाम एक साचा तू जाना कोई. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी, अंत काळीचे नाही कोणी. सांगा या जगात देव सोडून तुमचा आहे का कोणी. ही शिकवण दिली महाराज त्या कोरोना रोगानं. जगात आपलं देव सोडून कोणीच नाही. म्हणून खरा भक्त तर त्यालाच म्हणायचं महाराज, ज्याला देव आवडतो त्याला नाही, ज्याला देवच आवडतो. नाबडे जनधन जगामध्ये त्याला कोणीच आवडत नाही. नावडे जन आणि नावडे धन. धन का आवडत नाही. अहो नश्वर आहे. धन मिळविले कोटी संगे रे लंगोटी. सोबत येत बरं ज्याच्यासाठी तुम्ही कमवून ठेवतात मागचे माणसं उपकार मानतात का. अहो साठवणी मरे धन आणि लावी पोरासी. मला तर वाटतं अख्खं जग श्रीमंत होण्याकरता प्रयत्न करतंय, पण तुम्हाला कोण सांगितलं माणूस श्रीमंत झाला म्हणजे सुखी होत असतो. श्रीमंतीचा आणि सुखाचा सुतराम संबंध. आज ते माणसं जास्त दुःखी ज्याच्याकडे जास्त पैसा आहे. संध्याकाळी झोप येत नाही, झोपेची गोळी खावा लागते. आमच्या गरीबाला बघा बरं, दिवसभर शेतात काम करतंय, अहो संध्याकाळी त्याला पळड की झोप लागते. ज्याला पळड की झोप लागती का समजायचं भाग्यवान माणूस आहे. आमिर के जीवन में जितना महत्व सोने की चेन का होता है, आमिर के जीवन में
जितना महत्व सोने की चैन का होता है उतना ही महत्व गरीबों के जीवन में चैन से सोने का होता है. लक्षात आलं म्हणून टाळी वाजवली. कळत नाही हिंदी. मी एका गावात काल्याचं कीर्तनला अभंग घेतला. चुरा चुरा कर माखन खाया. जेवायला बुंदी केली आणि कीर्तन झाले पंगत बसली बायाची. एक बाई म्हणली माय त्या खडकवाडीच्या पोरानं कीर्तन नादर केलं. दुसरी म्हणली अगं नादर केलं मात्र मधात हिंदी काय म्हणू लागलं तेच कळलं नाही. तिसरी म्हणली अगं काय करडीस हिंदी हान बुंदी चल घर. हिंदी कळत नाही इंग्रजी कळत नाही. 10 बाया पंढरपूरला गेल्या आमच्या गावातल्या. अंसाबाई, द्वारकाबाई, कौसाबाई, सौमित्राबाई इथल्या सोडून रे बुवा. पंढरपूरला गेल्या आणि तिथं बरमोडा घालून अमेरिकेची बाई आली. तिनं पंढरपूरचं मंदिर बघितलं आणि ती म्हणली ओ वा वंडरफुल. वंडरफुल म्हणजे सुंदर. पुन्हा ती म्हणली ओ वा वंडरफुल. आमच्या गावातली बाई म्हणली भावानी वंडरफुल नाहीत पंढरपूर आहे. विचारलं अहो धन कितीही कमवा नश्वरे धन कोणा कामा आले. पहा विचारूनी. अहो तुकोबाऱ्यानं कोणाच्या संपत्तीचं वर्णन केलं नाही पण राजा रावणाच्या संपत्तीचं वर्णन केलं. कशासाठी केलं हेच तुकोबाऱ्याला सांगायचं होतं. सांगा ते कवडी गेली नाही. सांगा ते कवडी गेली नाही. संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. राजा रावणाची संपत्ती सोबत गेली नाही. तुमच्या आमच्या सोबत येणार आहे का? मग सोबत येणार धन कोणतंय? परमार्थ हे महाधन. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची प्राप्ती करणे म्हणजेच परमार्थ करणे. ज्या धनाचा वाटा भाऊ मागत नाही, ज्या धनाची कधी चोरी होत नाही, ज्या धनाला सरकार ताब्यात घेत नाही, ज्या धनाला आग लागत नाही आणि जे धन तुम्ही आम्ही मेलो तरी आपली संगत सोडत नाही त्याला म्हणायचं परमार्थ हे. किंवा जोडिले हे नसरे धन अविनाश आनंद घन अमूर्त मूर्ती मधुसूदन समचरण देखिला. मग बाकीचं तुम्ही कितीही कमवा हो. एका माणसानं 2 कोटीचा बंगला बांधला आणि वास्तुशांतीला मऊ कीर्तन घेतलं. मी तिथं अभंग घेतला निरंजनी आम्ही. काय काय बोलायचं ते मी बोललो पण कीर्तन झाल्या माणूस म्हणला चला घर पाहायला. मी आलं पाहिलं ना पत्रिकेवर. नाही तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या जरासं बरं होईल. मी आलं माया पायानं मोज घर फिटणं. पण चला म्हणलं एखाद्याची इच्छा असती घरात नेऊन बसल्या बुकाला दक्षिणा द्यावा नाही मोठेपणा सांगायची सो. म्हणलं कसं काय घर? मी आलं छान आहे. आपल्याला काय घ्यायचं का द्यायचं? आता तरी बुकाला वरच्या मधल्यात नेलं. कस काय घर? म्हणलं अगदी सुंदर आहे. आता तरी बुकाला 3ऱ्या मधल्यात. कस काय घर? म्हणलं अगदी उत्तम आहे. उत्तम छान सुंदर हे अर्थ एकच. पुन्हा म्हणलं घर कस काय? म्हणलं मामा आता बुकाला वराव. मग सांगतो तुम्हाला जाताना बुकालावला दक्षिणा दिली. जाताना पुन्हा मला म्हणलाच घर कस काय? म्हणलं 2 चुका आहेत. मिस्त्रीच्या हात कापीन म्हणला महाराज चुका असल्या. म्हणलं तुमचे कापले तरी दुरुस्त होत नाही ना. म्हणलं काय चूक आहे? म्हणलं पहिली चूक आहे घर पडणार आहे.
कसं पडन म्हणला परसभर पाया खाणला म्यानं 5 परस खांदा घर पडणार आहे. कसं पडन म्हणला म्यानं किलरीसारखा भूकंप झाले हो राव म्हणला दुसरी चूक म्यानं दुसरी चूक घर जर नाही पडलं तर तुम्हाला घराच्या बाहेर काढणार आहेत. म्हणला कोण काढीन म्यानं तुमचेच पोरं. काय ताकद आहे म्हणला पाठ्याला बाहेर काढायची. म्यानं मेल्यावर काय मदत फुकणार आहेत का. हे बाहेर न्यावत लागन ना. उड जाएगा एक दिन तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाली उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली पिंजरा खाली. आता घरी जाताना म्हणीतच जायचं पिंजरा. किती लबड्या करियाड्या पिंजरा. किती शेजाऱ्याचा बांध कुरू कुरू जमीन वाढव पिंजरा. आणि किती दुधात पाणी टाकू टाकू इक टाक तुला काय टाकायचं ते पिंजरा. खालीच होणार आहे महाराज. काय सोबत येणार आहे मला सांगा. आम्ही लय घर फिरतो तर आम्हाला लय बघण्यात येतं. एका माणसानं 10 लाखाची नुसती बाथरूम बांधली. मला म्हणलं बाथरूमकडे चला. मला आली नाही. उघडून दाखवायला मला कस काय आपली बाथरूम. मिळालं छान आहे पण मेल्या याच्यात आंघोळ घालणार आहेत का. मला नाही ना. म्हातारं मेलं बाहेर काढलं 4 चादरा धरल्या मधात आंघोळ घातली. कायची बाथरूम आणि कायचं काय. अहो सून बसायला पाठ सुद्धा देणं गेली. सून म्हणली माय पाठ नेतात का काय. माव बाब्या त्याच्यावर बसून जेवते. बंगला कोण बांधला होता होय. कोण बांधला म्हाताऱ्यानंच. ज्या बाईला सून नाही तिला तर लय सुनाची हौस असते. माझ्या डोळ्याच्या देखत आणायची म्हणती. माझ्या डोळ्याच्या देखत आण. तुला सुनाचा झटकात माहित नाही. वैशाखात सून आणली की जास्तात तुझ्या डोळ्याचं ऑपरेशनच. आणि जिनं जिनं भावाची केली तिथं मग उन्हाळ्यातच मेली. बोलता येईन आणि दुःख कोणाला सांगता येईन. तू आता तशीच मर विठाला. अरे संसार नावाचं एक असं झाड आहे किती जरी धरपड्या केल्या तरी त्याला कोणतंच फळ लागत. म्हणून आपल्या परभणी जिल्ह्यातल्या साधू संतांना कळालं महाराज त्यानं जीवनात परमार्थाच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. वाढता हा धर्म केला वाढता शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी हे ढवळिले जग सुखविला लाग कळी काळाचा. जीवनात परमार्थाच्या व्यतिरिक्त या जगामध्ये त्यानं काहीच केलं नाही. म्हणून त्यांची कीर्ती चंद्र सूर्य असे तोपर्यंत या जगामध्ये राहील. अशी कीर्ती माणसं कमवून गेले. महात्मे कमवून गेले महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर
भगवती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी आता ऐसे कोणी होणे नाही असे नाव कमवून या जगामध्ये महात्मे होऊन गेले महाराज. देव सुद्धा यांच्यासाठी वेडा झाला वेडा झाला वेडा झाला लालचावला भक्तीसी. कारण त्याचा स्वभाव आहे देवाचा स्वभाव आहे बाह्यरंग बघत नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची. अंतरंग पाहतो तुम्ही आम्ही बाह्यरंग बघत असतो. तुमचा आमचा संसार चालला बाह्यरंगावर. अहो देव कधीच बघत नाही त्याच्या हातात अंगठ्या किती आहेत गळ्यात लॉकेट किती आहे त्याची गाडी कशी आहे त्याचा बंगला कसा आहे हे माणसं पाहते देव पाहत. घ्यावी माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा घ्यावी माझी सेवा भाव नको वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा भाव वर पंग देवा तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव घ्यावी माझी सेवा तुका म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा. अहो तुको बऱ्यापशी तर महाराज नाटक जमतच नाही. तुका म्हणे मज कळते चाचणी आणि बडबडीची वाणी. नाटक तोपर्यंतच करायचे जोपर्यंत तुको बऱ्याची गाठ पडत नाही तोपर्यंत. अहो तुमचा संसार आमचा संसार तर सगळा बाह्यरंगावर चाललेला आहे अंतरंग कळतंय का. सोपं उदाहरण सांगतो. आपलं पोरग पोरगी पाहायला गेलं तर रूप पाहून पोरगी पसंत करते का गुण पाहून. हा रूप पाहून गुण त्यानं पाहितलेले असतात का नाही. मग मी बऱ्याच पोरायला सांगत असतो चमडा चांगला असून उपयोग नसते माणसाचं मन चांगलं असलं पाहिजे. मन 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 म्हणून बघायचं असलं तर मन बघा. चमडा पाहून काय बोलतात काळ्या मुंगीपेक्षा लाल मुंगी जास्त चावत असती. जयच्या ध्यानात आता त्याला धन्यवाद. लय अवघड आहे महाराज. एक तर सध्याच्या काळात कोणी कोणाला पोरगी देईन आणि ज्याला पोरगी द्याले त्याला पास पडन. आमच्यात ईसपुरी नापास केल्या. उगत लोकांच्या लेकराला नाव ठेवायचे कोणतीची हाईट कमी आहे कोणतीची हाईट जास्त आहे कोणती जाड दिसायली कोणती उन्हात गेल्या लाल पडायली. या अरे करतो तरी कोणती पास. त्याचं आता इतकं वय झाले त्याला आता कोणी पोरगीच देईन. पुन्हा पोरगी पाहायला गेलं आणि पोरीनं त्याला विचारलं तो नाव काय ते म्हणला वसंत. ती म्हणली मला नाहीत पसंत ओट. आणि पोरी 5 दिवस गेले पोर हो आता एक भेटणं दुसरी नापास कुठं करतात. आता पोरीला आली किंमत आणि पोरीच्या बापाला आलं डिमांड. काय येऊनी महाराज काय येऊनी. 15 वर्षापूर्वी पोरीचा बाप असा पाया पडत होता आमचं लेकरू पदरात. त्यावेळेस ते म्हणायचा तुम्ही कुठं तुम्ही कुठं आम्ही कुठं. आता जिरली का जिरली आता. आता बळच जे हरी घालायला जय हरी ते म्हणलं पुढच्या घरी. यंदा नाही नादी लागायचं मला. म्हणून मुलीच्या बापानं मुलगी देत असताना परिस्थिती न पाहता स्थिती पाहणं गरजेचं आहे. काय पाहणं गरजेचं आहे परिस्थिती नाही स्थिती. जुन्या काळातली लोक परिस्थिती पाहत नव्हते स्थिती पाहत होते. घराणा माळकरी आहे का मुलगा निर्व्यसनी आहे का देऊन टाका मुलगी. गरीब आहे असू द्या गरीब आज न उद्या होईल श्रीमंत. पण निर्व्यसनी मुलालाच मुलगी देणं गरजेचं आहे. कारण जुनी माणसं म्हणायचे मुलगा श्रीमंत असेल तो जर व्यसनी असेल तर 1 दिवसात इष्टे टिकून खाऊ शकतो. म्हणून माणसं म्हणायचे माणसं पैशानं सुखी राहत नसतात माणसं संस्कारानं सुखी राहत असतात. म्हणून परिस्थिती नका बघू काय बघा स्थिती बघा स्थिती. जुने माणसाची विचारधारणा होती महाराज अर्धीच असावं मत कशी असावं सुखाची असावं. आता तसं राहिलं नाही आता परिस्थिती पाहिली.
आता कोणाच्या मुलीच्या बापाला विचारायचं कसा पाहिजे मुलगा, ते म्हणते पैशावाला पाहिजे, त्यानं 2 टाइम बिन पाण्याची पिली तरी चालती, रोज त्याला फाट्यावरून धरून आणावं लागलं तरी चालतंय, मग आता पोरग कसं पाहिजे. म्हणून सध्याच्या काळात घटना घडायला लागल्या. लग्न झाल्याच्या नंतर 6 महिन्यालाच फुकून घेणे, औषध पिऊन मरणे, विहिरीत उडी टाकून मरणे, फाशी घेऊन मरणे, या गोष्टी का घडायला लागल्यात. त्याला जबाबदार सासरचे लोक नाहीत, माहेरचे तिचा बाप आहे. का? कारण तिच्या बापानं मुलगी देत असताना माणसं पाहिले नव्हते. काय पाहिला होता? पैसा. म्हणून परिस्थिती न पाहता काय पाहणं गरजेचं आहे? स्थिती. पोरीच्या मायला तर एकच वाटायले, पोरगू कसं का असं न, एकुल तर एक असा आणि पुन्हा त्याला मायबाप नसा. लय आमच्या गावातली एक बाई म्हणली, महाराज आमच्या बबीला एखादं पोरग पाहणं. मिळालं काकू पोरं पाहत हिंडतो का मी? नाही, तुम्हाला ठेपा असते. मिळालं कसं पाहिजे? माळकरी असा, निर्व्यसनी असा, 10-5 एकर जमीन असा. महाराज आम्ही किती हुंडा द्यायला तयार आहेत. मिळालं बरं, पण आमची काट. मिळालं काय अटे? पोराला मायबाप नसा. मिळालं बापू छातीत दबली मी, छातीच. पण मी बी कीर्तनकार माणूस आहे. मिळालं आहे ना तसं एक पोरग. काकू म्हणली कसं आहे? दिसायला सुंदर आहे, माळकरी आहे, निर्व्यसनी आहे, सगळी परिस्थिती जमते मग, पण त्याची बी एक आट आहे. म्हणली काय आट आहे? मिळालं त्याची बी आट आहे, पोरीला मायबाप नसा. बाई आम्ही काय इरी तुडी हाणाव का? मिळालं मग त्याच्या मायनं फुकून घ्याव का? तू इरी तुडी हाणाव का म्हणाली, त्याच्या मायनं फुकून घ्यायचंय भाई. विठाला तुम्ही आम्ही बाह्यरंग बघत असतो, पण जगाचा बाप बाह्यरंग बघत नाही. महाराज शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि ज्याचा एखाद्याचा शुद्ध भाव झाला ना, भाव का भूका हूँ मैं तो, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है, भाव बिन कुछ भी वो दे दे मैं कभी लेता नहीं, भाव का भूखा हूँ मैं तो, भाव ही बस सार है, भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. काही न लगे ये का भावची कारण, तो कमनियाना विठोबाची थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला. शरण गिरीधरला राग कला नहीं जानत तू का. अहो समोरचा कोणी असू द्या, फक्त त्याचा भाव, श्रद्धा, निष्ठा देवावर असली पाहिजे. हो जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण, मीची एको. शरण येणारा देव बघत नाही कोणत्या जातीतला आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे. आणि मी नेहमी माझ्या कीर्तनातलं वाक्य आहे, परमार्थात जातीचा संबंध नाही, परमार्थात जातीवाद करू नये. तुका म्हणे नाही जाती सवे काम,
ज्याचे मुखी नाम तोची धन्य, याता याती धर्म निर्णय हा ऐसा. तुका म्हणे याती होकात याची, प्रमाण साधू संताची. म्हणून संतांना परमार्थात जातीवाद करणाऱ्या माणसाची अतिशय चिड आहे. महाराज सांगतात एवढं सांगून जर एखादा नालायक माणूस ऐकत नसेल, वारकऱ्याची वैष्णवाची जात विचारित असेल तर त्याला कुंभीपाक नरकात जावं लागते. वैष्णवाची याती वाणी जो आपण भोगी तो पतन कुंभीपाक. म्हणून आचारसंहिता आहे वारकरी संप्रदायाची. दोन पाप कधीच करायची नाही. एक परमार्थात येऊन साधू संताची निंदा करायची नाही, आणि दुसरी गोष्ट परमार्थात येऊन एखाद्या वैष्णवाची जात विचारायची नाही. हे दोन पाप ज्यानं केले नरकाशिवाय जागा भेटत नाही. अहो गंगेचं मूळ आणि साधूचं कुळ कधीच विचारू नाही. पण काय काय माणसाला नादच असते महाराज. आणि आपलं जात पाहण्याकरता शास्त्रात एक एक ठिकाणी परवानगी आपली मुलगी दुसऱ्याच्या घरी देत असताना 100% पाहिली पाहिजे कोणत्या जातीचा आहे, कोणत्या पंथाचा आहे, श्रीमंत आहे का गरीब आहे. पण परमार्थात कोण शहाणपणा करायचा नाही. या मंडपात बसल्याच्या नंतर तुम्ही आम्ही सगळे एक आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाती पाया आठविती विठोबाचे. आणि स्वतःची जात कर्तृत्वानं आणि तुमच्या कर्मानं कळत असती तुम्ही किती चांगल्या जातीतले, तुम्ही किती चांगलं वागतात त्याच्यावरून कळत आहे तुम्ही किती चांगल्या जातीचे. कुठं जन्माला या तुम्ही, तुम्हाला गावात किती इज्जत आहे कळत असती जात. म्हणून जात असती ती इज्जत असती, जात असती ती इज्जत असती. आलं ध्यानात? पुन्हा एकदा ऐका. जात असती ती इज्जत असती, जात असती ती इज्जत असती. जाऊ का घरला? गावात किती इज्जत आहे त्याच्या तुमची जात कळती. जुना शब्द आहे खानदान. काय शब्द आहे? खानदान. खाता काय, दान देता काय, खानदान अवलंबून. नाही तर आता खात नाहीत नीट धड, दान देत नाही. आपल्या इकडे लोक भाविक आहेत. पाथरी मानव तालुका लय श्रद्धाळू भाग आहे महाराज. तिकडं काय नाव नाही सांगत. काय काय ठिकाणी खाऊ घालीत नाहीत असं नाही, लोक खाऊ घालतात पण टोचून बोलत आहेत. कीर्तनाच्या आधी जेवायला वाढण ताटातली चपाती संपली, एक म्हातार म्हणताय जा जा महाराजाला चपाती आणा. 3 जण गेली वा. मी म्हणलं बाबा 3 जण कायला पाटील महाराज? काल 2 जणांना उचलली नव्हती. म्हणजे आचार्याच्या हातची चपाती आसन कशी? चपाती नव्हती ती चपाता. कोयत्यानं सुद्धा तुटणे गेली होऊन ती दिली मला खाला. आणि पुन्हा म्हणते ते महाराज लोक का नाही काही खात गाडव येत. आम्ही एक जण घरी जेवायला नेलं, बायकोला म्हणलंय वाढ चपाती, महाराजाला वाढ वाढ वाढ. त्याला पुन्हा भेटत नसतंय. हलकट समजायला लागला का तू? जेवण झाल्या मला एक जण म्हणला झालं का जेवण? मी आणलं हो. म्हणला कस काय? मी आणलं नंबर 1 घरी हेच खातात का? गांजऱ्या गवत खातात का? काय माणसं बोल. गरीबाच्या घरी जाऊ श्रद्धा असती. कुडाचं घर असू द्या श्रद्धा. काय काय हलकट श्रीमंताचं सगळं असतंय श्रद्धा. लय अनुभव येतात. मुंबई पुणे तिकडं बंगल्यात एंट्री केल्याबरोबर बायका मंजूळ स्वरात विचारतात महाराज तुम्ही आलात ना? मला डोळ्यात माती पडली का? आलो तेव्हा दिसायलो नाही. बरे बरे कुठून आलात महाराज? मला परभणी फार लांब असेल. मला उद्या जवळ आणतो, माझ्या बापाच्या हातात आहे. बरं बरं महाराज तुम्ही कीर्तन वगैरे करता का? मला नाही ऊस घेतलेत खुरपायला. काय धंदा आता मला दुसरा? बरं बरं महाराज जेवण वगैरे करता? मी म्हणलं हो. काय खाता जेवणात? मी म्हणलं गावऱ्या. काय खात असतात काय? मी म्हणलं हाबरेटीचा कडबा, ज्वारीचा कडबा, उरलो सुरलो तर सरमाड हाणणार, ढिला पडणार नाही. आणखीन काय घेणार? मी म्हणलं डोसक्यात दगड घालून घेणार. बाई स्वयंपाक करू लागली किचन वाट्या, पायात चपला घालून. मी म्हणलं घाल द्या आता. काय आडला हरीण गाढवाचे. जेवायला वाढायला आली तरी तिच्या पायात चप्पल होती. मी म्हणलं बाई हे तुमच्या पायात चप्पल आहे. महाराज ती वाढायचीच आहे. मी म्हणलं वाढायची? अशा किती चपला आहेत तुमच्या घरात? म्हणली वाढायची वेगळी, आंघोळीची वेगळी, बाजाराला जायची वेगळी, फिरायला जायची वेगळी. मी याला हाणायची असली ताण. आणि हाण आम्हाला एकदा तू. माणसं म्हणते सुशिक्षित झाले. याला सुशिक्षित म्हणत नाही. आमच्या परमार्थात सुशिक्षित त्याला म्हणते जो धर्माचरण करतो तो खरा सुशिक्षित आहे. विठाला
संबंध नाही, इथं कोणीही असू द्यावं. हो, सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. सर्वांना भजन करण्याचा अधिकार आहे, बायकायला अधिकार आहे, पुरुषाला बी. एखादा कोणी म्हणत असेल बायाला अधिकार नाही, त्याला संताचं प्रमाण सांगा राम महाराज. या रे लहान थोर आणि याती भलत्या, अगोदर नारी आणि मग नारीलाही अधिकार आहे आणि नरालाही. पण भक्ती म्हणून करीत असेल तर, धंदा म्हणून करीत असेल तर नाही. विठाला विठा भजन करण्याचा अधिकार आहे महाराज. आणि भजन करीत जात जा. बायका करीत नाहीत असं नाही, करत्यात, पण याचे अभंग कोणत्याच गात्यात नसते. दिंडीच्या वाटानं बायाचे निश्चित तुम्ही भजन ऐका. माऊली दिंडीत येऊ द्या, माऊलीचा सवळा पाहू द्या. सवळा सवळा कुठून आणत्यात शब्द, कुठून नाही काय माहित. एक म्हातारी म्हणाली, अरे अरे विठोबा तुझ्यात माझं मन, घेतला मोबाईल लावते तुला फोन. मला रे बापरे, हिला देवाचा नंबर भेटला तर काय करीन बाई. याच्या गुपची बसन, तुझी रे आठवण लई लई येते, म्हणून तुला मी मिस कॉल देते. बाप देवाचाही तुरे देव, माझा नंबर कर रे शेव. म्हणलं बाई इकडे तुमच्या एकदा पाया पड द्या मला, रातभर पाकडन काय नाही सापड. याला भजन म्हणत असतात का? भजन ते मंगळवाणी नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना, नरका जाणे चुकेना. जाने सुकेला नरका जाने देव काहीही बघत नाही, नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण ओरिजिनल भजन असावं,
देव काहीही पाहत नाही आणि भजनाच्या बळावरच देवाला आपलंसं करता येतं. आपलंसं केल्याच्या नंतर काय होतं, मोठमोठे संकट टळतात महाराज. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. देवाला आपलंसं केल्यावर काय होतं एक उदाहरण सांगतो आणि शिवेला पूर्ण विराम देतो नाही का. भजन करा विठाला. केलं तर मोठं संकट तिचं टळलं. विष घेण्यापर्यंत हल्ला आला, विष घालून मारण्याचा तिला प्रयत्न केला, पण देवानं आपलंसं तिनं देवाला केलं होतं म्हणून संकट टळलं महाराज. अशा बरेचसे भक्त आहेत. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारोनी. त्याच्यातलीच एक महाराज आमची मीराबाई आहे. मीराबाईने एवढी भक्ती केली. रजपुताची कन्या होती, राजाची कन्या होती, पण संस्कार मीराबाईवर चांगले होते. हो, राजाची कन्या आहे, जवळ भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये राजा दर्शन करता जायचं. 4-5 वर्षाची मीराबाई सोबत आहे. राजानं दर्शन घेतलं की मीराबाईनं दर्शन घ्यायचं. नवल वाटायचं राजाला, कौतुक वाटायचं, काय संस्कार आहेत माझ्या मुलीवर, काय माझी मुलगी गुणवान आहे, नवल वाटायचं राजाला. हो, आणि एके दिवशी त्या राजानं देवाच्या मूर्तीकडे तोंड केलं आणि राजाच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं. म्हणे देवाईचा करावा सांभाळ, हसे ते बेल्हाळ मीराबाई. हसे ते बेल्हाळ मीराबाई. देवा तुम्हीचा अंगीकार करा, तुम्हीचा स्वीकार करा. मीराबाईला मनोमन आनंद झाला महाराज. मीराबाईला वाटलं माझं कन्यादान माझ्या बापानं करून टाकलं. आणि जगातलं सर्वात मोठं पुण्य जर कोणतं असेल तर ते म्हणजे कन्यादान करणं. किती मोठं पुण्य महाराज म्हणले, एक कन्यादान देणं म्हणजे पृथ्वीदान दिले इतकं पुण्य. साळंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान. एक कन्यादान देणं म्हणजे पृथ्वीदान दिले इतकं पुण्य. म्हणून मला वाटतं एखाद्या मुलीचा बाप गरीब असेल, त्याला 1 मुलगी आहे, 2 मुली आहेत, 3 मुली आहेत, बाप गरीब आहे, सप्त्याला पट्टी देऊ शकत नाही बिचारा. अन्नदान देऊ शकत नाही, भूदान देऊ शकत नाही, सुवर्णदान देऊ शकत नाही. पण त्याच 3 मुली आपल्या गरीब बापाच्या पदरात कन्यादानाचं पुण्य टाकल्याशिवाय राहत नाहीत. त्याला मुलगी म्हणतात. संका मला वाटते मुलगी जेवढी बापावर प्रेम करती तेवढा मुलगा करत. अहो, तुमची मुलगी बाहेर शिकायला असू द्या, तुमचा मुलगा बाहेर शिकायला असू द्या, ज्या वेळेस तुम्ही मुलाला फोन करता त्या वेळेस मुलगा एकच म्हणतो, बाबा मला पैसे पाठवून द्या. मुलीला फोन करा बरं, मुलगी एकच म्हणती, बाबा तुम्ही जेवण केलं का हो. म्हणजे मुलीचं लक्ष बापाच्या पोटाकडं असतं आणि मुलाचं लक्ष बापाच्या नोटाकडं असतं. कोण जास्त प्रेम करते. उतार वयामध्ये तुम्ही थकतान, तुम्हाला उठता येणार नाही, बसता येणार नाही, नाका तोंडात माश्या जात्यान, जवळ कोणी येणार नाही तुमच्या. पण शपथ घेऊन सांगतो, मुलगी जर असेल तर ती स्वतःचं घरदार संसार सोडून आपल्या पित्याची सेवा करायला आल्याशिवाय राहणार नाही. त्याला मुलगी म्हणते. म्हणून त्या मुलीला जन्म घेऊ द्या महाराज. आणि त्याच मुलीला ह्या बाया पोटात मारित्यात. माफी मागून बोलतो, आताच्या बायका पुतना राक्षसिनीपेक्षा बेकार आहेत. तिनं बाहेरली मारली, ह्या पोटातलेच मारायला लागल्यात. ह्याच्यापेक्षा वाईट कोणती महाराज. तुम्ही माय मावले हो, एवढंच विचार करा, तुम्ही ज्या वेळेस तुमच्या आईच्या पोटात होतात त्यावेळेस तुम्ही मुलगीच होतात. तुमच्या आईनं जर हा निर्णय घेतला असता तर आज तुम्ही मंडपात दिसला नसतात. हे उपकार फक्त तुमच्या आईचे, ते ध्यानात ठेवा. अरे गर्भात असलेली मुलगी आईला प्रार्थना करते, आई अगं तू सोडून मला या जगामध्ये दुसरं कोणीच नाही ग, फक्त मला जन्म घेऊ दे. आणि तू जर जन्माला घातलास आई, माझ्याच्यानं तुझे उपकार फिटणार नाहीत, पण उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करेल आई, फक्त मला जन्म घेऊ दे. तरी पण त्या आईला दया येत नाही हो महाराज. ती मुलगी म्हणते, आई सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना
कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. तू जर जन्माला घातलंस तर मी काय करीन, होईल मी मोठी शिकून शिकून मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आणखीन काय करील आई, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधीन दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. म्हणून फक्त तिला जन्म घेऊ द्या महाराज. विठाला विठाला अरे कोण जाणे कोणा घडे उपासना, आपल्या पोटी जन्माला येणारी मुलगी कालांतराने कोण होणार आहे तुम्हाला माहिती का. लता मंगेशकर बी असू शकते, भारतरत्न पुरस्कार मिळवू शकते ती, का मिळवणार नाही, फक्त तिची जोपासना करा. विठाला विठाला. आणि याच्यासाठीच कीर्तन कथा भागवत रामायण कथा याच्यासाठीच आहे जीवनामध्ये जगामध्ये. कुठंतरी माणसामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे, आणि परिवर्तन होत असेल तर धार्मिक कार्यक्रमाचा काहीतरी उपयोग आहे महाराज, होत नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून परिवर्तन व्हायला पाहिजे, नाही तर माणसं काही घेणं. फक्त महाराज लोक श्रीमंत करायला लागले, काय घ्यालेत लोक. काही काही लोकायला सप्ताह सुद्धा कळणं, सप्त्यात झुलावर फुल झालेली असते. इमानदारीनं खोटं नाही सांगत. एका गावात बुका लावायला येणार आहे तर वास येऊ लागला. मागं सरकलो मी, चौबदार म्हणला लय मागं सरकू नका, जाताना बुका त्याच्याच हातात आहे. मला अरे बापरे, म्हणजे सप्त्यातला कार्यकर्तात ते होता. अशी अवस्था जर होत असेल तर काय उपयोग आहे का महाराज. माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा कधी कधी एस टीनं कीर्तनाला जातो ना मी. आता एस टीनं जायचं म्हणल्या शेवटच्या एस टीला कोण असते, सगळी वर फुल झालेली. माझ्या शेजारी येऊन बसलो, वास आल्यावर मला कळलं हे वर फुल झालेले. धोतर पाहिलं आणि मला म्हणला महाराज आहेत का काय. म्हणलं हो. काय नाव आहे. म्हणलं माऊली महाराज. माऊली महाराज होय, कीर्तनात वेगळंच दिसतात. म्हणलं लुगडं नेसतो काय कीर्तनात, तुला वेगळं दिसायला. पटकान गिटकान. म्हणलं पटका म्हण ना, गिटका काय म्हणालास. बरं कोण्या गावाला जायचं आहे. म्हणलं तर जवळच आमके आमके गावाला. म्हणलं आपलंच गाव आहे ती. म्हणलं तिथवर सोबतीस का. मला वाटलं उतरण ह्या फाट्या नाही तर त्या फाट्या. म्हणलं आपलंच गाव आहे. काय म्हणलं आमच्या गावात. म्हणलं काय नाही कीर्तन आहे. हा राम म्हणला 2-3 दिवस झाले ती भनभन ऐकू लागली. सप्त्याला भनभन म्हणलं ती. मी म्हणलं तुम्ही येत नाहीत का कीर्तन. तसल्या मोकार धंद्यात आपण पुढत नाही. कीर्तन मोकार धंदा. सप्त्याला पट्टी दिली, मोकळा झालो. म्हणला सांगितलं कार्यकर्त्याला काय करायचं तर करा. शिरा करा, भात करा, कढी करा, दगड करा, माती करा. म्हणलं अरे बाबा किती दिली तुम्ही पट्टी. 10,000 रुपये दिली. म्हणलं महाराज. म्हणलं चांगलं आहे बाबा. म्हणला बरं आहे म्हणजे. म्हणला हनतू काय मला 10 दिली. म्हणला म्हणलं चांगली गोष्ट आहे. म्हणला मग मावा हिस्सा आहे का नाही. सप्त्यात 10,000 दिली म्हणल्या. म्हणलं तुमचा हिस्सा आहे ना. म्हणला मग माझ्या हिस्साचं कीर्तन एसटीतच सांग. त्याला काय अक्कल असते का काय महाराज. म्हणून व्यसनमुक्तीचा संदेश साधू संतांनी सुद्धा केलेला आहे. हो दारू गांजा मत पियो यारो, अक्ल गुंग हो जाती है, अपने पल्लू का दाम खर्च कर मुंह में मट्टी आती है, मुंह में मट्टिया आती है. परिवर्तन झालं पाहिजे माणसामध्ये. हो विठाला विठाला. मीराबाईनं भजन सुरू केलं. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. पायात घुंगर बांधायचे. पग घुंगर बांध मीरा नाची रे
पग घुंघरू बांध मीरा नाची रे, मैं तो अपने नारायण की, मैं तो अपने नारायण की अब हो गई दासी रे। पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे। देवाची सुद्धा मूर्ती डोलायची भजन ऐकल्याच्या नंतर गावातली लोक निंदा करू लागली, म्हणले येडी झाली, पागल झाली. कारण जगाचा नियम आहे महाराज, तुम्ही ज्या ज्या वेळेस जगात चांगलं कार्य करतान का त्या वेळेस तुमची जगात जास्त निंदा होणार हे ध्यानात ठेवा. म्हणून चांगल्या माणसानं कधीच थांबायचं नाही. लोक अपवादाला बघून चांगल्या माणसानं कधीच घाबरून जायचं नाही. ज्या दिवशी तुमची जगात निंदा झाली त्या दिवशी वाईट मानू नका, त्याच दिवशी समजून चालायचं कुठंतरी प्रगती सुरू झाली. लोक वाईटाबद्दल बोलत नाहीत, चांगल्याची चर्चा करतात. ज्या झाडाला जास्त फळं असतात त्याला जास्त लोक जास्त धोंडे मारित असतात. म्हणून सहन करा महाराज, सहन. सब्र कर बंदे मुसीबत के दिन चले जाएंगे, हंसी उड़ाने वालों के चेहरे एक दिन उतर जाएंगे. सहन करा महाराज. लोक अपवादाला बघून 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज थांबले असते तर मला वाटतं हे कार्यक्रम व्हायच्या अगोदर कुठंतरी थांबला असता. लोक अपवादाला बघून 450 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय थांबले असते तर त्याच्या गाथेचे विचार आपल्याला घेता आले नसते. पण मोठी माणसं रडत बसत नाहीत, मोठी माणसं लढत राहत असतात. सहन करा, सहन. चांगल्याची निंदा आणि कोणीतरी आपल्याला वाईट म्हणणारा माणूस पाहिजे, कोणीतरी आपली निंदा करणारा माणूस पाहिजे. कारण निंदक नावाचा माणूस जेवढे उपकार करतो तेवढे उपकार करते का कोणी? आपली निंदा करून आपलं सगळं पाप तो स्वतःच्या डोक्यावर घेतो, स्वतः नरकात जातो आणि आपल्याला स्वर्गात पाठवतो. उपकार करील का? म्हणून तर महाराज म्हणले, निंदकाचे घर असावे भारत देशात, जिल्ह्यात, तालुक्या, गावात सुद्धा नाही असावे. केवढा मोठा फायदा आहे. अहो, गुरुनं शिष्याकडे कपडे धुवायला दिले तर ते साबण मागते, तेच कपडे धोब्याकडे दिले तर पैसे मागते. पण निंदक नावाचा माणूस पैसे घेत नाही, साबण घेत नाही, पाप रूपी कपडे धुवून दिल्याशिवाय धुनी मोल न घेता साबणे. एवढे उपकार आहेत महाराज. म्हणून निंदा करू द्या. मीराबाईची निंदा करू लागली. तुका म्हणे हासे जन नाही कान, तये ठ्याई भजन बंद केलं नाही. राजाला वाटलं आता मुलगी ऐकत नाही. राजपुत्र पाहण्याकरता गेले. मीराबाई घरी आल्यानं प्रश्न विचारला, बाबा कुठं गेलतात? लग्न करायचंय मीरा, पुनर्विवाह करणार आहेत का? म्हणजे 8वा तो दिवस कृष्णाच्या मंदिरात नेलं आणि त्या दिवशी तुम्ही शब्द दिला म्हणे देवाईचा करावा सांभाळ, म्हणून मी पतीच्या स्वरूपामध्ये कृष्णाकडे पाहते बाबा, जीवनात दुसरा पती करू शकत. आणि एखाद्या मुलासोबत तुम्ही माझं लग्न लावून देणार, एक दिवस मुलगा मरणार, आयुष्यभर कुंकू पुसून रडत बसावं लागणार. त्यापेक्षा मी एकच पती असा पाहिलाय, त्याच्यासोबत लग्न केल्याच्या नंतर एका जन्मात काय जन्मोजन्मी विधवा व्हायचं कामच नाही. आई से बर को क्यों बरू जन्मे और मर जाए, बरपरा गोपाल जी मेरे छुड़ो अमर हो जाए, मेरे छुड़ो अमर हो जाए. राजाला वाटलं मुलगी ऐकत नाही. विष का प्याला राजाजीने भेजा, पिबत पिबत मीरा हासी रे, गटगट विष प्राशन केलं. पण परिणाम मीराबाईवर नाही झाला. परिणाम समोरच्या मूर्तीवर झाला. नाही बाधा झाली तयाची ते वेळी, मूर्ती झाली काळी देवाजीची. का संकट आलं होतं मीराबाईवर, संकट निवारण्याचं काम देवानं केलं. धावे चाले मागे मागे साहे अंगे. का केलं? तिनं देवाला आपलंसं केलं होतं. म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा,
तेने विनजीवा सुख नोहे. मग देव सोडून जगातल्या वस्तू कशा आहेत? ये रती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसानी. अंत्याला का तुम्ही एकदा आपलंसं केलं की मग अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मनापिशे गोविंदाचे. आणि असं जर एखादा माणूस जीवन जगला तर महाराज म्हणले त्याची कीर्ती या जगामध्ये राहत असते. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. येरती माईके दुःखाची जनती, नाही आधी अंती अवसाने. विठोबार यथामध्ये यथावकाश ठरल्याप्रमाणे नियोजित वेळेमध्ये सुंदर असा कार्यक्रमाचं आयोजन या डुकरे परिवारानं केलं. तुकारामजी विठ्ठलरावजी डुकरे या परिवारानं यांच्या या पुण्यतिथीच्या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. त्यांचा सर्व काही परिवार आहे. त्या परिवाराला पुनश्च एकदा या नारदाच्या गादीवरून मनोभावे वंदन करतो, धन्यवाद देतो. पुनश्च एकदा जमलेली सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, आदरणीय महाराज मंडळी, सुरते मंडळी, तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.